मंडळी नमस्कार. विधान परिषदेचा निकाल लागला आणि त्याचे प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीनं अर्थ लावू लागलेला आहे. विधान परिषदेचे निकाल हे भाजपसाठी लाभदायक आहेत का शिवसेनेसाठी लाभदायक आहेत, या सगळ्या विषयांची चर्चा सुरू झाली. मीही या विधान परिषदेच्या निकालावर नुकताच एक व्हिडिओ केलेला आहे. मला जरा वेगळ्या अर्थाने हे सगळं मांडायचं आहे. बघा, भाजप आणि शिवसेना ही एक युती महाराष्ट्रामध्ये दीर्घकाळ चालली होती. म्हणजे सर्वात काळ चाललेली ही मोठी युती म्हणावं लागेल. भाजपनं शिवसेनेला धोका दिला असा दावा शिवसेनेने केला आणि शिवसेनेने भाजपशी गद्दारी केली असा दावा भाजपने केला. दोन्ही पक्ष एकमेकांना संपवू पाहत होते का, असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला. कोणी म्हणालं शिवसेना भाजपच्या मदतीनं वाढत गेली, कोणी म्हणालं भाजपनं शिवसेनेला सोबत घेऊन आपला उत्कर्ष महाराष्ट्रात करून घेतला आणि आता शिवसेनेला डच्चू दिला. मी एक गोष्ट सांगू इच्छितो, एखाद्या बाटलीत ग्लासात पाणी ओतायचं असेल तर त्यातली हवा बाहेर जाते आणि पाणी आपली जागा करून घेतं. म्हणजे कुठेतरी जागा रिकामी झाल्याशिवाय दुसरी गोष्ट त्यात सहभागी होत नसते. राजकीय पक्षाच्या विषयात असंच म्हणावं लागेल. कोणाची तरी स्पेस कोणीतरी घेत असतं आणि ही स्पेस घ्यावी यासाठीच प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचा राजकीय पटलावरचा उदय हा याच स्पेससाठी होता हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे अशीच एक स्पेस शिवसेनेनं त्यावेळी कोणाची तरी घेतली होती हे विसरून चालणार नाही. राजकारणात हे असं होत राहतं. म्हणजे मग भाजपनं शिवसेनेची स्पेस घेतली का शिवसेनेनं भाजपची स्पेस घेतली, यावर चर्चा करत राहूया. आता मी मुद्द्यावर येतो आहे ज्यासाठी मी हा व्हिडिओ करतो आहे. शिवसेनेची असलेली स्पेस आता कोणाला तरी घ्यायची आहे. महाराष्ट्रात पूर्वी 2 पक्ष सशक्त होते, त्यानंतर ते 3 झाले. म्हणजे अगदीच काँग्रेस आणि काँग्रेस विरोधक अशा पक्षांची ती एकत्रीकरण असायचं, ते सक्षम होते. त्यानंतर काँग्रेसच्या सोबत भाजप महाराष्ट्रामध्ये सक्रिय झाला. याच काळामध्ये शिवसेना वाढत गेली, 3 पक्ष झाली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली, 4 पक्ष झाली. आता महाराष्ट्रात MIM देखील आलेला आहे, 5वा पक्ष झाला. भारिप बहुजन वंचित आघाडीच्या निमित्ताने काही लोकांना एकत्र केलं, 6वा पक्ष झाला. अशी वेगवेगळी पक्ष महाराष्ट्रामध्ये आपली जागा निर्माण करतात. आता मनसे एक आलाय, 7वा पक्ष झाला. अशा 7 पक्षांच्या गर्दीमध्ये प्रत्येकाला आपली आपली जागा करावी लागते. मग कोणी आपल्या जवळच्या पक्षाला संपवतं, तर कोणी विरोधी पक्षाला संपवतं. आता या 6-7 पक्षांच्या भाऊगर्दीमध्ये आपापल्या मतांची विभागणी आणि वाटणी नक्की झालेली आहे. त्यात मग जवळच्याच कोणाला तरी संपवून आपण वर यायचं हा निर्णय राजकीय पक्ष घेऊ शकतात. भाजप शिवसेनेमध्ये कदाचित असंच झालेलं असावं. महाविकास आघाडीची स्थापना झाली आणि 6-7 पक्षांपैकीचा 3 पक्षांचा एक मोठा गट एकत्र आला. आता या गटांचं एकत्रित येणं, या पक्षांचं एकत्रित येणं हे दीर्घकाळ चालणार आहे का, असा प्रश्न मी आधीपासून उपस्थित करतोय. यात कोणाला तरी संपावं लागेल आणि कोणाला तरी ती जागा घ्यावी लागेल. कोण करणार आहे असं आणि कोण संपणार आहे असं. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे 2 राज्यातले स्थानिक पक्ष, या दोघांची एकमेकाला गरज असणार आहे. सध्या तरी परस्परांना पूरक अशी भूमिका हे घेत राहतील. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस भूमिका बदलण्यात पटाईत आहे. त्यांना राजकीय चाणाक्षपणा आहे. पण काँग्रेस पक्ष हा असा आहे की ज्याचं राष्ट्रीय पातळीवर एक संघटन आहे. लोक मला विचारतात की तुम्ही काँग्रेसला केडर बेस पक्ष कसा म्हणता. हो आहे, तो राष्ट्रीय पातळीवर आहे. त्याची एक रचना अजूनही उपस्थित आहे. आता हा काँग्रेस पुन्हा राज्यातल्या दिवसांना प्राप्त करायचं असेल आपल्या जुन्या, तर आपल्या वोट बँकेकडे लक्ष देईल. मी जाणीवपूर्वक सांगत आलेलो आहे की काँग्रेसची वोट बँक ही जरा वेगळ्या प्रकारची आहे. म्हणजे मुसलमान हा पहिला काँग्रेसचा समर्थक होता, त्या खालोखाल काँग्रेसच्या समर्थनामध्ये दलित मतदान येत होतं आणि त्यानंतर राज्यातले
वेगवेगळ्या राज्यातले वेगवेगळे समाज थोडं थोडं करून येत होते. त्यात भारतभर ब्राह्मण हा एक वर्ग असा होता की जो काँग्रेसच्या मागे उभा होता. तो सुटला आणि पुढे भाजपकडे आला. महाराष्ट्रात त्याचा फारसा फरक पडत नाही, पण उत्तराखंड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या राज्यामध्ये जरा बरी संख्या असल्यामुळं तिथे मोठा फरक पडतो. बिहार सुद्धा त्यात आलं. आता या मतांच्या विभागणीमध्ये महाराष्ट्रातला जो मराठा समाज होता तो काँग्रेसच्या हातून देखील निसटला आणि तो विभागला गेला राष्ट्रवादी काँग्रेसकडं आणि शिवसेनेकडं. त्यातल्या त्यात प्रस्थापित मराठा राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेला आणि शिवसेनेकडं सामान्य मराठा तरुण आकर्षित झाले. आता काँग्रेसला जर आपला उत्कर्ष करायचा असेल तर त्याला शिवसेनेचा स्पेस घ्यावा लागेल, हे विसरून चालणार नाही. जरा नीट आपण जर मागच्या काळातल्या घटना तपासल्या, त्याचा आढावा घेतला तर काँग्रेस ही स्पेस कसा घेत आहे हे आपल्या लक्षात येईल. नांदेड जिल्ह्यातली देगलूरची जागा ही मूळची शिवसेनेची. मागच्या निवडणुकीत ती शिवसेनेकडून काँग्रेसनं जिंकली. म्हणजे साबणे तिथून निवडून येत होते. साबणे काँग्रेस असं होत होतं. महाविकास आघाडी झाल्यानंतर ही जागा शिवसेना लढणार का काँग्रेस असा प्रश्न निर्माण झाला आणि काँग्रेसनं ती जागा घेऊन टाकली. इथे काँग्रेस प्लस झालाय. राजीव सातव यांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर राजीव सातवांच्या जागेवरती म्हणजे राज्यसभेच्या जागेवरती बिनविरोध निवडून आणण्याचा चाणाक्षपणा दाखवत काँग्रेसनं तिथे आपल्या रजनी पाटील यांना संधी देऊन टाकली. भाजपकडून बिनधास्तपणे बिनविरोध जागा ही निवडून आणली. फायदा काँग्रेसचा झाला. राजीव सातवांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेवर घेताना पुन्हा एकदा काँग्रेसनं भाजपकडे शब्द टाकला आणि त्या शब्दाखातर एक जागा अजून एक विधान परिषदेची बिनविरोध पदरी पाडून घेतली. भाजपने संजय केनेकरांना दिलेली उमेदवारी वापस घ्यायला लावली आणि प्रज्ञा सातव विजयी झाल्या. इथेही काँग्रेसचाच फायदा झाला. मुंबईमध्ये अत्यंत शांतपणे काँग्रेसने आपल्याला शक्य नाहीये जागा निवडून आणणं हे दाखवत भाजपच्या उमेदवाराचा आणि शिवसेनेच्या उमेदवाराचा विजयी होण्याचा मार्ग मोकळा केला. आता या संपूर्ण प्रक्रियेत मुंबईतली एक जागा शिवसेनेच्या वाट्याला आलेली आहे. म्हणजे 6 जागा निवडून आणायच्या आणि विधान परिषदेवरची प्रज्ञा सातव आलेली जागा, अशा 6-7 जागांपैकी 7 जागा म्हणजे निवडणुकीच्या 6 आणि प्रज्ञा सातवांची 1, अशा 7 जागांपैकी एक जागा काँग्रेसनं मिळवली, एक जागा माफ करा 2 जागा काँग्रेसने मिळवल्या, एक जागा शिवसेनेने मिळवली. राष्ट्रवादीच्या पारड्यामध्ये ह्याच्यात काही नाही पडलं. शिवसेनेनं मिळवलेल्या एक जागेवरती शिवसेनेतले इच्छुक होते जास्त. म्हणजे मातोश्रीमधल्या वरुण सरदेसाईंना तिकीट द्यायचं याची चर्चा झाली. वरुण सरदेसाईंना बाजूला सरकवलं गेलं. वरुण सरदेसाईंना बाजूला सरकवण्यात जे तिथले सुनील शिंदे होते, जे वरळीतून निवडून यायचे शिवसेनेचे, त्यांची जागा आदित्य ठाकरेंना घेतली होती. ते सुनील शिंदेना संधी दिली गेली. पण ही संधी देताना रामदास कदमांना डावलल्या गेलं हे विसरून चालणार नाही. म्हणजे सुनील शिंदेची निवड ही रामदास कदमांची नाराजी वाढवणारी ठरलेली आहे. अनेक जण इच्छुक होते, पण त्या अनेकांची नाराजी देखील शिवसेनेमध्ये असणार आहे. पण सुनील शिंदेना निवडताना शिवसेनेचे अनेक नेते नाराज झालेत हे देखील विसरून चालणार नाही. अकोला वाशिमची एक जागा अशी होती, शिवसेनेच्या ताब्यामध्ये होती, जिथून 4 टर्म सलग बजोरिया निवडून येत होते, पण ती जागा देखील शिवसेनेला गमवावी लागलेली आहे. तिथे आपण बघितलंय की 70-72 मतदान फुटलेत आणि ते कोणाचे फुटलेत. म्हणजे शिवसेनेचे फुटले असतील तर अजून धक्कादायक आहे. काँग्रेसचे फुटले असतील तर काँग्रेसची रणनीती स्पष्ट करणारी आहेत. काँग्रेसनं कोल्हापूरची जागा बिनविरोध काढून घेतली. काँग्रेसनं नांदेडची जागा काढून घेतली. राजीव सातवांच्या जागेवरची रिप्लेसमेंट काढून घेतली. राजीव सातवांच्या पत्नीला देखील सहजपणे विधान परिषदेवर ते घेऊन गेले. अशी विजयातली सहजता काँग्रेस शिवसेनेच्या बाबतीत होऊ देतंय असं दिसत नाहीये. भाजपलाही नेमकं तेच हवंय. काँग्रेस विजयी झाला काही जागांवरती तर भाजपला फरक पडणार नाहीये, पण शिवसेनेचा पराभव होतोय हे भाजपसाठी खूप महत्वाची गोष्ट आहे. भाजप जसा शिवसेनेला पराभूत करत होता किंवा मागे लोटत होता, तशीच गोष्ट काँग्रेसकडून महाविकास आघाडीत राहून शिवसेनेच्या बाजूनी घडते आहे. शिवसेनेची सगळी स्पेस हे काँग्रेस घ्यायला लागलेलं आहे. आपण संजय राऊतांना बघितलं असेल, ते राहुल गांधींच्या अगदी गळ्यात पडतात आणि आप आये बहार आई म्हणतात. त्या संसदेतला किस्सा हा,
त्या आंदोलनाच्या ठिकाणी राहुल गांधी येतात, मग तिथे गळ्या पडतात आणि मग बाजूला घेऊन अगदी असं आज्ञाधारक मुलासारखं उभं राहून आप आये बहार आई असं म्हणतात. आता हा व्हायरल झालेला विषय आहे. तसं राऊतांचा प्रत्येक विषय व्हायरल होतो. शरद पवारांना खुर्ची दिली की ते व्हायरल होतं, राहुल गांधींना मिठी मारली की ते व्हायरल होतं, हे सगळं घडत राहतं. आता या सगळ्या प्रकारामध्ये शिवसेनेचं नुकसान होतं आहे हे शिवसेनेच्या लक्षात येईल तो सुदिन म्हणावा लागेल. मध्यंतरी राऊत सभागृहामध्ये राज्यसभेमध्ये भाषण करताना म्हणाले होते की अंडे शाकाहारी असतात. म्हणजे आता कोंबडा कोंबडीच्या संबंधातून निर्माण झालेली अंडी नव्हे, तर ती वेगळ्या पद्धतीनं तयार केलेली, कोंबडीला काही बाई खाऊ घालून तयार केलेली अंडी असतात आणि ती अंडी शाकाहारी असतात असा शोध राऊतांनी लावला होता. हा राऊतांचा प्रभाव इतका झाला. माझ्यावर एका व्हिडिओत राऊतांनी बोललेला विषय मी हनुमानानं द्रोणागिरी उचलला म्हणून लिहिलं होतं, पण ते नव्हता. म्हणजे मलाही ती सवय लागून गेली. कधी कधी आपण एखाद्या माणसाचं चिंतन एवढं करतो ना की त्याचे काही विषय सुद्धा आपल्या तोंडात येऊन जातात. मी तो चुकीचा उल्लेख केलेला होता. असो, राऊतांनी आप आये बहार आई म्हटलं. बहार आली आहे पण ती काँग्रेससाठी आलेली आहे. जसं अंडे शाकाहारी होते ना, तसे आता शिवसेनेचे नेते सुद्धा काही शाकाहारी होऊ लागले. कसा संदर्भ आहे तो तुमचं तुम्ही लावून घ्या. म्हणजे काही खाऊ घालून निघालेले अंडे आणि काही पाठवलेले शिवसैनिक तसे काही शाकाहारी आहेत का, असाही प्रश्न या निमित्ताने पडतो. महाराष्ट्राच्या राजकारणात एखाद्या मोठ्या पक्षाची एक्झिट झाल्याशिवाय दुसऱ्या मोठ्या पक्षाला संधी मिळणार नाही आहे. आणि हीच संधी शिवसेनेच्या नुकसानीनंतर काँग्रेसला मिळणार आहे हे लक्षात घ्यायला हवं. आणि काँग्रेस बरोबर ती पावलं उचलते आहे. शिवसेना त्या पावलांवरती अडखळून पडते आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.